पान नंबर 15, विषय मराठी, टॉपिक लपाछपी. धड्याचे नाव आहे लपाछपी. आज आपण पाठवाचन करूया. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी खेळ खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलाने डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्यावर राज्य येईल. पण जर कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरले. पहिले राज्य सम्राटवर आले. खेळ सुरू झाला. त्याने डोळे बंद करून 10, 20, 30 असे 100 अंक म्हणायला सुरुवात केली. आता मी येऊ का असे विचारून तो सगळ्यांना शोधायला निघाला. हळूच तो घरात शिरला. सर्वांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागला. पहिल्यांदा दरवाजा मागे लपलेला मोहित त्याला सापडला. त्याने पलंगाखाली पाहिले. तिथे कोणीच नव्हते. नंतर सम्राट दुसऱ्या खोलीत गेला. त्याने कपाटाच्या वर पाहिले. तिथे कोणीच नव्हते. पण कपाटामागे रुपाली सापडली. त्याने आजीला विचारले, रिया दिसली का? आजी काहीच बोलली नाही. तेवढ्यात आजीच्या पदराखाली लपलेली रियाही सापडली. सायली काही त्याला घरात दिसली नाही. तो सायलीला शोधायला अंगणात गेला. सम्राट सायलीला शोधत शोधत शेवटी एका मोठ्या झाडाजवळ आला. झाडापासून दूर असलेल्या एका झुडुपाच्या आत लपलेली सायली धावत आली. तिने झुडुपाबाहेर असलेल्या सम्राटला धप्पा दिला. असा लपाछपीचा खेळ रंगला. तर पहा मुलांनो, तुम्ही सुद्धा लपाछपी खेळ खेळत असता, हो की नाही? कोणकोणते खेळ खेळता? लपाछपी, विटीदांडू, लिंगोरच्या. त्याच प्रकारे लपाछपी हा सर्वांचा आवडीचा खेळ. तर सम्राट हा तुमच्यासारखाच एक लहान मुलगा. त्याच्यावर राज्य आले. मग राज्य आल्यावर आपण काय म्हणतो? डोळे बंद करून सर्वांनी लपेपर्यंत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता मी येऊ का? आलो रे आलो. सगळ्यांनी लपा असे म्हणतं की नाही? मग सर्वजण लपतात. मग त्याचप्रमाणे त्याचे मित्र देखील लपले. सम्राट घरात सर्वांना शोधू लागला. पहिल्यांदा सम्राटला कोण सापडला? मोहित. मोहित कोठे लपला होता? दरवाजा मागे लपला होता. त्यानंतर सम्राटने पलंगाखाली पाहिले. तिथे कोण नव्हते. पुढे त्याला त्याची दुसरी मैत्रीण कोण सापडली? रुपाली. आणि सम्राटने रुपालीला कोठे शोधले? तर कपाटामागे रुपाली सापडली. पुन्हा सम्राट इकडे तिकडे शोधू लागला. त्यानंतर त्याला आजी दिसली. आजीला त्याने विचारले, रिया दिसली का ग आजी? रियाला पाहिलं का? तर त्याला तेवढ्यात रिया आजीच्या पदराखाली लपलेली दिसली.
रिया कोठे लपली होती रिया? आजीच्या पदराखाली. त्यानंतर सम्राट त्याची आणखी एक मैत्रीण सायली. सायलीला शोधायला कोठे गेला? अंगणात. अंगणामध्ये त्याने इकडे तिकडे पाहिले, पण सायली एका झुडुपाच्या मागे लपली होती. शेवटी सम्राटला सायली काही दिसलीच नाही, म्हणून सायलीने सम्राटला मागून धप्पा दिला आणि पुन्हा सम्राटवरच राज्य आले. अशा प्रकारे त्यांचा लपाछपीचा खेळ रंगला. तर सायली कोठे होती? एका झुडुपाच्या आत लपली होती. अशा प्रकारे हा पाठ आपण आज वाचन केला आहे. नवीन शब्द शिकूया. झुडूप, छोटे झाड, लहान लहान झाड आणि त्याचे असा गुच्छ असतो म्हणजे झुडूप. धप्पा, धप्पा म्हणजे पाठीवर हळूच थाप देणे. पाठीवर हळूच थाप देणे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. या पाठाचा स्वाध्याय शिकूया. मुलांनो, तर अशा प्रकारचे आणखी खेळ आपण कोठे पाहिले आहेत रे? सांगा पाहू. तर पान क्रमांक 2 वरती आपण पाहिले आमचे खेळ. इथे आपण जे खेळ खेळतो ते खेळांची नावे, चित्रे आपण शिकलो आहेत. दोरीवरच्या उड्या, विटीदांडू, सुरपारंब्या, लिंगोरच्या, भोवरा, त्यानंतर इथे गोट्या, गजगे, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे आपण पतंग उडवणे खूप सारे खेळ खेळत असतो. तर लपाछपी हा पाठ आपण वाचन केला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.